मित्रांनो, सध्या मराठी टेलिव्हिजनवर एकच नाव सगळ्यात जास्त गाजते, ते म्हणजे अर्जुन सुभेदार. स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेने गेली कित्येक महिने TRPचे सगळे रेकॉर्ड्स मोडीत काढलेत. पण हा करारा, कडक आणि तितकाच रोमॅन्टिक वकील म्हणजे अभिनेता अमित भानुशाली. नक्की कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? की मराठी घराघरात पोचलेला हा अभिनेता मूळचा मराठी नसून गुजराती आहे. तरी त्याची मराठी भाषा अभिनयावर इतकी पडक कशी? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमित भानुशाली यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांचा इथपर्यंतचा खडतर प्रवास आणि त्यांची फिल्मी लव्ह स्टोरी सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अमित भानुशाली हा मूळचा मुंबईचा. त्याचा जन्म एका गुजराती कुटुंबात झाला. गुजराती पार्श्वभूमी असल्यामुळे घरात मराठी बोलली जात नव्हती. पण मुंबईत लहानाचा मोठा झाल्यामुळे त्याला मराठी भाषेची आवड निर्माण झाली. अमितला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. मराठी सिनेसृष्टीत आणि मालिका विश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्याने सुरुवातीला खूप संघर्ष केला. अमराठी असूनही मराठी भाषेचा उच्चार स्पष्ट असावेत यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. अमितने आपल्या करिअरमध्ये आत्तापर्यंत जवळपास 12पेक्षा जास्त मालिका आणि 4 चित्रपटांमध्ये काम केले. त्याने हिंदी आणि मराठी दोन्ही इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावलं. पण त्याला पहिली मोठी ओळख मिळाली ती 2010मध्ये आलेल्या स्टार प्रवाहाच्या मन उधाण वारेची या मालिकेमुळे. या मालिकेत त्याने साकारलेली सिद्धार्थ ही भूमिका प्रचंड गाजली आणि अमित भानुशाली रात्रीतून लोकप्रिय झाला. त्यानंतर त्याने धर्मयोद्धा गरुड सारख्या हिंदी मालिकेमध्ये काम केले. डान्स रिॲलिटी शोमध्ये तो दिसला. पण म्हणतात ना, कलाकारांच्या आयुष्यात एक अशी भूमिका येते जी त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. अमितच्या आयुष्यात तो टर्निंग पॉईंट तब्बल 9 वर्षांनंतर आला. 9 वर्षांनंतर अमितने ठरलं तर मग या मालिकेतून पुन्हा पुनरागमन केलं. या मालिकेतील वकील अर्जुन सुभेदार हे पात्र त्याने असं काही जिवंत केलं की आज महाराष्ट्रातील लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळेच त्याचे फॅन झालेत. सायली अर्जुनची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. एक रंजक किस्सा सांगायचा तर मालिकेतील त्याचे कोर्टाचे सीन्स इतके व्हायरल झाले की खऱ्याखुऱ्या वकिलांनी त्याला फोन करून त्याच्या अभिनयाचे कौतुक केले होते. या भूमिकेने अमितला खऱ्या अर्थाने स्टार बनवले. अमित जितका रिअल लाईफमध्ये रोमॅन्टिक आहे तितकाच तो खऱ्या आयुष्यातील लव्ह स्टोरीसुद्धा फिल्मी आहे. अमितच्या पत्नीचे नाव श्रद्धा भानुशाली. अमित गुजराती आणि श्रद्धा मराठी असल्यामुळे लग्नासाठी दोघांच्या घरून परवानगी मिळत नव्हती. पण अमितने श्रद्धांच्या वडिलांचे मन जिंकण्यासाठी एक भारी युक्ती लढवली होती. तो श्रद्धाच्या वडिलांना थेट फोन करून त्यांच्याशी मैत्री करायचा आणि हळूहळू त्यांनी संपूर्ण कुटुंबाशी लग्नासाठी तयार केले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमितने हसत हसत सांगितले की तो घरी कितीही मोठा स्टार असला तरी त्याची पत्नी श्रद्धा त्याच्या अभिनयावर सतत टीका करते आणि किती वाकडं तोंड करतोस अभिनय करताना असं म्हणून त्याची फिरकी घेते. अमित हा खऱ्या आयुष्यातील अत्यंत डाऊन टू अर्थ आणि प्राणीप्रेमी आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मालिकेच्या सेटवर एका श्वानच्या जखमी पिल्लाला त्याने वाचून त्याच्यावर उपचार केले होते, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. आधी डेटा ऑपरेटर म्हणून काम करण्यापासून ते आज महाराष्ट्राचा नंबर 1 अभिनेता बनण्यापर्यंतचा अमितचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेतील अर्जुन सुभेदार आवडतो का? आणि अमित भानुशालीचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.